काळजाचा थरकाप उडवणारी दिंडोरीची घटना आता तरी आपण सुधारणार का? नमस्कार मित्रांनो, मी अनिल. आजचा व्हिडिओ बनवताना माझं मन शांत नाहीये. नाशिकच्या दिंडोरीमध्ये जे घडलं ते ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आलं असेल. एका कारमध्ये विचार करा, एका कारमध्ये 9 जण, एकाच कुटुंबातील माणसं, लहान मुलं, मोठी लोक, आनंदाने सुरू झालेला प्रवास एका कावळख्या विहिरीत संपला. नुसते 9 जीव गेले नाहीत, तर एक हसता खेळता परिवार गेला. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. ही बातमी वाचल्यानंतर आपण नुसतं अरे रे असं कसं झालं, सेफ्टी का नाही फॉलो केली एवढाच विचार करत राहतो आणि सोडून देतो आणि आपल्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व होतो. आजचा व्हिडिओ याच्यासाठीच बनवलाय मी. ही एकच घटना नाही, अशा हजारो लाखो घटना भारतामध्ये होतात, महाराष्ट्रामध्ये होत आहेत. दिंडोरीमध्ये ही घटना घडली. रात्रीची वेळ, अरुंद रस्ते आणि रस्त्याच्या अगदी कडेला ती उघडी विहीर. हो, ती उघडी विहीर. आणि नंतर ती गाडी त्या विहिरीमध्ये कोसळली. त्या लोकांना कळलंही नसेल की नक्की काय झालंय. तुम्ही विचार करा, ती बंद गाडी त्या विहिरीमध्ये कोसळली. त्या लोकांना श्वासही घेता येत नव्हता. ती त्यांची बाहेर येण्यासाठीची धडपड, ते आठवलं तरी अगदी अंगावर, मी तुमच्याशी बोलताना सुद्धा माझ्या अंगावर अगदी काटा येतोय. आपण नेहमी बोलतो की रोड सेफ्टी इम्पॉर्टंट आहे, पण ही रोड सेफ्टी नाही, ही कुठेतरी सिस्टीमला सुद्धा चॅलेंज आहे. सिस्टीमचा अपयश आहे. रस्त्याच्या कडेला अशा मृत्यूच्या उघड्या विहीर कशा असू शकतात? आणि जर आहेत तर तिथे सुरक्षेचे, सेफ्टीचे नियम का नाही पाळले गेले? मी परत तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये म्हणून मी कोणते कोणते सेफ्टी स्टँडर्ड पाळायला पाहिजे याचं पूर्ण विश्लेषण केलं आहे विथ इमेज. मित्रांनो, ही घटना तर शेवटची असावी असं जर आपल्या सगळ्यांना वाटत असेल तर आपल्याकडे आणि प्रशासनाकडे आता काही मागणी करण्याची खरोखर गरज आलेली आहे. कारण अशा हजारो ऍक्सिडेंट होत आहेत, लोकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे, लहान लहान मुलं जातात. विचार करा, लहान मुलं ज्यांचं आयुष्य सुरुवात पण झाली नाही. आपण नेहमी बोलतो लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. फुलं मोठी होण्या अगोदरच कोमेजतायत. तर आता आपण पाहूया की यावर आपण काय काय कंट्रोल मेजर घेऊ शकतो. हे बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, खूप ऍक्सिडेंट होत आहेत, खूप ऍक्सिडेंट होत आहेत. सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतर काय होतं, याच्यानंतर थोडीफार मदत केली जाते. गव्हर्नमेंट मदत करतात, लोक मदत करतात, पण त्या मदतीचा काहीच फायदा नाही. आपण एक बोलतो ना, सर सलामत तो पगडी पचास. आपण जर जिवंत असेल तरच त्या पैशाचा फायदा आहे. मी तुम्हाला आता काही कंट्रोल मेजर सांगतो. पुढचे 4 नियम, पुढचे 4 रूल, पुढचे 4 सेफ्टी मेजर्स जर आपण फॉलो केले, गावागावात फॉलो केले, तर भविष्यामध्ये अशा घटना होणार नाही, याची मी तुम्हाला शाश्वती देतो. नंबर 1, मजबूत संरक्षक भिंत, आरसीसी वॉल. विहिरीला केवळ नावापुरती भिंत असून चालणार नाही, ती किमान 4 ते 5 फूट उंच आणि आरसीसीची असावी, जेणेकरून गाडीची धडक बसली तरी भिंत गाडीला रोखून धरेल. नंबर 2, क्रॅश बॅरियर्स, मेटल बीम क्रॅश बॅरियर्स. जिथे रस्ता आणि विहीर यात अंतर कमी आहे तिथे सरकारने तात्काळ लोखंडी क्रॅश बॅरियर्स बसवले पाहिजेत. हे बॅरियर्स मोठ्या अपघाताची तीव्रता कमी करतात. नंबर 3, रिफ्लेक्टर आणि धोक्याची सूचना. रात्रीच्या वेळी ड्रायव्हरच्या समोर विहीर आहे हे कळत सुद्धा नाही. विहिरीच्या भिंतीवर पिवळ्या आणि काळ्या रंगाचे रिफ्लेक्टर पेंट आणि रेडियम स्टिकर्स लावणे कायद्याने बंधनकारक केले पाहिजे. नंबर 4, लोखंडी जाळीचे आच्छादन, सेफ्टी ग्रिल. ज्या विहिरी रस्त्याच्या खूप जवळ आहेत त्यांच्या तोंडावर जाड लोखंडी साड्यांचे जाळे बसवणे हा सर्वात सुरक्षित उपाय आहे. त्यामुळे चुकून गाडी गेलीच तरी ती पाण्यात बुडणार नाही. आपल्या गव्हर्नमेंटला सुद्धा माझ्या काही सूचना आहेत, कळकळीची विनंती आहे. त्यांनी सुद्धा काही गोष्टी बंधनकारक केल्या पाहिजे. जसे 1, रोड सेफ्टी ऑडिट. प्रत्येक अपघात झालेल्या ठिकाणी सरकारने रोड सेफ्टी ऑडिट करणे बंधनकारक आहे. जिथे रिस्क आहे तिथे लगेच सुधारणा झाली पाहिजे. नंबर 2, ब्लॅक स्पॉट आयडेंटिफिकेशन. जिथे वारंवार अपघात होतात त्या ठिकाणांना ब्लॅक स्पॉट घोषित करून तिथे सेफ्टी मेजर्स लावले गेले पाहिजे. नंबर 3, इमिजिएट इंजिनिअरिंग कंट्रोल. जसे मी मगाशी बोललो, सरकारच्या गाईडलाईननुसार डेंजरस ठिकाणी क्रॅश बॅरियर्स, आरसीसी वॉल आणि प्रॉपर रोड डिझाईन अनिवार्य आहे. नंबर 4, प्रॉपर लाइटिंग अँड रिफ्लेक्टर. रात्री विजिबिलिटी कमी असते म्हणून स्ट्रेट लाईट, रिफ्लेक्टर्स आणि वॉर्निंग बोर्ड मॅन्डेटरी आहे. नंबर 5, वॉर्निंग सायनेज अँड स्पीड कंट्रोल. शार्प टर्न, घाट किंवा डेंजरस एरियामध्ये स्पीड लिमिट बोर्ड आणि वॉर्निंग साइन्स स्पष्ट दिसायला पाहिजे. नंबर 6, रेग्युलर इन्स्पेक्शन अँड अकाउंटेबिलिटी. फक्त बांधकाम करून चालत नाही,
सरकारने नियमित इन्स्पेक्शन करून जबाबदारी फिक्स केली पाहिजे. नंबर 7, लोकल लेवल कमिटी. सरकारने अगदी त्वरित तालुका, जिल्हा आणि ग्रामपंचायत लेवलवर सेफ्टी कमिटी तयार करून प्रत्येक ठिकाणी सर्वे केला पाहिजे. नंबर 8, सेफ्टी बजेट अँड अवेअरनेस. आपण अपघात झाल्यावर मदत करतो, पण प्रश्न असा आहे, आपण अपघात होऊच नाही, प्रिव्हेन्शन त्यासाठी किती इन्व्हेस्ट करतो? सरकारने सेफ्टी बजेट वाढवणे गरजेचे आहे, कारण सेफ्टी हा खर्च नाही तर जीवन वाचवण्यासाठी गुंतवणूक आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. नंबर 9, अवेअरनेस प्लस प्रमोशन. ज्या ठिकाणी सेफ्टीची कामं होतात ती फक्त फाईलमध्ये नाही तर लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. अवेअरनेस वाढली नाही तर नियम कागदावरच राहतील आणि असेच अपघात वास्तवात घडत राहतील. हे पहा, सेफ्टीवर जर खर्च नाही केला तर अपघातांमध्ये किंमत मोजावी लागेल. म्हणून बजेट, अवेअरनेस आणि प्रमोशन हे तिन्ही एकत्र असणं खूप गरजेचं आहे. सेफ्टी हा नियम नाही तर तो घरी सुरक्षित पोहोचण्याचा हक्क आहे. हे पहा, प्रशासन काम करेल तेव्हा करेल, पण सेफ्टी आपली जबाबदारी आहे. म्हणून मी नेहमी बोलतो, सेफ्टी एक टीमवर्क आहे, सेफ्टी एक इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि सेफ्टी एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. तेव्हा आपली सेफ्टी आपल्या हातात. तेव्हा काही गोष्टी लगेच फॉलो करा. रात्रीच्या वेळी अनोळखी रस्त्यावरून जाताना वेगाची मर्यादा ठेवा. रस्त्याच्या कडेला धोका दिसल्यास त्वरित गाडी थांबवा आणि खात्री करून घ्या. आपल्या शेताचे विहीर किंवा आजूबाजूचे विहीर जर अशीच उघडी असेल तर त्वरित त्यावर ऍक्शन घ्या. आज जे दिंडोरीत घडलं ते आज तुमच्या आणि आमच्या गावात सुद्धा घडू शकतं. असेच लोकांचे जीव जाऊ शकतात. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण कोणते कोणते सेफ्टी मेजर्स घेतले पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये अशा घटना परत होणार नाही. मी तुम्हाला परत सांगतो, सेफ्टी खूप महत्त्वाची आहे. लाखो लोक मरतायत, रोड ॲक्सिडेंटमध्ये मरतायत, फायर ॲक्सिडेंटमध्ये मरतायत, घरी मरतायत, लोक सुसाईड करतात. जीवाला आपण काहीच किंमत देत नाही. आपली लाईफ खूप इम्पॉर्टंट आहे. लिहून ठेवा, हे गोष्टी लिहून ठेवा. घरातून जेव्हा पण बाहेर पडाल तर नेहमी डोक्यात एकच विषय असला पाहिजे, जसं मी बाहेर चाललोय तसं मी घरी सेफली कसा येईल. मी त्या मृत आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. पण खरी श्रद्धांजली तेव्हाच ठरेल जेव्हा अशा घटना आपण थांबवू शकू, अशा घटना भविष्यामध्ये परत होणार नाही याची पूर्णपणे खात्री करू, पूर्णपणे सेफ्टी फॉलो करू. हा व्हिडिओ फक्त लाईक करण्यासाठी नाही, फक्त कमेंट करण्यासाठी नाही, हा व्हिडिओ अवेअरनेस करण्यासाठी. म्हणून तुम्हाला नम्र विनंती आहे, या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या व्हिडिओमध्ये मी सर्व सेफ्टी मेजर्स, सर्व सेफ्टी प्रोटोकॉल्स कोणते कोणते फॉलो करायला पाहिजे, आपण स्वतः कोणते फॉलो करायला पाहिजे, गव्हर्नमेंटने कोणते फॉलो करायला पाहिजे, गावागावाने कोणते फॉलो करायला पाहिजे, ग्रामपंचायतीने कोणते फॉलो करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात. तुमचा एक शेअर, लक्षात ठेवा, तुमचा एक शेअर काही लोकांचे जीव वाचू शकतो. जाता जाता एकच तुम्हाला विनंती आहे, सुरक्षित राहा, सेफ्टी घ्या. आपण जगासाठी फक्त एक आकडा आहे, फक्त एक आकडा आहे आपण, पण आपण स्वतः आपल्या फॅमिलीसाठी हिरो आहोत. जेव्हा आपण नसू, एक विचार करा फक्त, जेव्हा आपण नसू आपल्या फॅमिलीचं काय होईल. एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.